हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। प्रकरण 3 आपण सुरू केलेले आहे, मागणी विश्लेषण। यामध्ये बराचसा भाग आपण पाहिलेला आहे। प्रस्तावनेमध्ये ज्या बाबी पाहिल्या त्यामध्ये उपयोगिता हा मागणीचा आधार आहे वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या। त्याचबरोबर वस्तूमध्ये असणाऱ्या उपयोगितेमुळे वस्तूविषयी असणाऱ्या या इच्छा जागृत होतात आणि त्यामुळे वस्तूची मागणी केली जाते वगैरे आपण पाहिलेलं होतं। मागणीची संकल्पना आपण पाहिली होती आणि या मागणीच्या संकल्पनेमध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या: इच्छा, खरेदी शक्ती आणि पैसा खर्च करण्याची तयारी। मागणीची व्याख्या आपण पाहिलेली होती। बेनहॅम यांची व्याख्या: विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय। अर्थात एखाद्या विशिष्ट वेळेला व विशिष्ट किमतीला एखाद्या उपभोक्त्याकडून वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यात येते त्याला मागणी असे म्हणतात। अर्थात विशिष्ट वेळ, विशिष्ट वस्तू, विशिष्ट किंमत आणि नगसंख्या या बाबी मागणीमध्ये आवश्यक आहेत। मागणीच्या या व्याख्येच्या आधारे आपण मागणीची वैशिष्ट्ये पाहिली होती। मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे असं आपण म्हटलेलं होतं। अर्थात ती व्यक्तीनुसार, स्थळानुसार, काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलते, हे आपण पाहिलेलं होतं। मागणी पत्रक म्हणजे काय आणि मागणी पत्रकाचे 2 प्रकार आपण पाहिले होते। एक वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरं बाजाराचे मागणी पत्रक। ज्या पत्रकामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील परस्पर संबंध अंकात्मक स्वरूपात सारणीमध्ये मांडलेला असतो त्याला आपण मागणी पत्रक असं म्हटलं होतं। या मागणी पत्रकामध्ये 2 प्रकार आहेत, एक वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरे बाजाराचे मागणी पत्रक। वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय तर बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शविणाऱ्या पत्रकास आपण वैयक्तिक मागणी पत्रक असं म्हटलेलं होतं। त्यानंतर गणेश या व्यक्तीचं आपण वैयक्तिक मागणी पत्रक पाहिलेलं होतं। गणेश या व्यक्तीचे वैयक्तिक मागणी पत्रक, त्यानंतर त्या तक्त्याचं पत्रकाचं विश्लेषण आपण केलेलं होतं। त्या पत्रकाच्या आधारे आपण एक आकृती काढलेली होती, वैयक्तिक मागणी वक्राची आकृती आपण पाहिलेली होती। त्यानंतर आकृतीचं स्पष्टीकरण आपण केलेलं होतं। बाजार मागणी पत्रक आपण पाहिलेलं होतं। त्याची व्याख्या पाहत असताना आपण असं म्हणालो होतो, विशिष्ट कालावधीत एखाद्या वस्तूच्या विविध किमतींना बाजारात असणाऱ्या सर्व व्यक्तीकडून जी एकूण मागणी केली जाते ती बाजार मागणी होय। विविध किमतींना असणारी ही बाजार मागणी
ज्या पत्रकात दर्शविण्यात येते त्याला बाजार मागणी पत्रक असे म्हटले जाते. थोडक्यात बाजार मागणी पत्रक हे बाजारातील सर्व उपभोक्त्यांच्या संदर्भातील मागणी पत्रक आहे. बाजार मागणी पत्रक आपण प्रत्यक्ष इथं तयार करून पाहिलेलं होतं. 3 व्यक्ती आपण घेतलेल्या होत्या. एक गणेश, महेश आणि उमेश. आणि या तिघ जणांची वेगवेगळ्या किमतींना असणारी ही जी मागणी आहे ती मागणी आपण पाहिलेली होती. आणि त्या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण मागणी होय. या एकूण मागणीचं हे मागणी पत्रक आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर त्या मागणी पत्रकाची एकत्र आकृती आपण काढलेली होती. वेगवेगळ्या किमतींना किती मागणी होती वगैरे या आकृतीचं स्पष्टीकरण आपण केलेलं होतं. आणि आपण शेवटी असं म्हणालो होतो की मागणी वैयक्तिक असेल किंवा बाजाराची असेल, मागणी वैयक्तिक असेल किंवा बाजाराची असेल, त्याचा जर वक्र काढला तर तो वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा अर्थात ऋणात्मक उताराचा येतो असं आपण म्हणालो होतो. हा जो ऋणात्मक उतार आहे हा ऋणात्मक उतार का येतो त्याच्या कारणांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं होतं. ते कारण आपण आज जाणून घेतो आहोत. तर पाहूयात मागणी वक्र ऋणात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत येण्याची काय कारणे आहेत ते. तर मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याची कारणे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पाहूया एक एक कारण आपण. पहिलं जे कारण आहे ते आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा सिद्धांत आपण पाहिलेला आहे. काय आहे सिद्धांत? मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. हा सिद्धांत आपण पाहिलेला आहे त्यावेळेला. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ किंवा उपभोक्त्याजवळ एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमशः घटत जाते किंवा कमी कमी मिळत जाते. हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. तर हा सिद्धांत व्यवहारामध्ये अनुभवास येत असल्यामुळे किंवा या सिद्धांतामुळे मागणीचा नियम मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा येतो. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतामुळे किंवा हा सिद्धांत व्यवहारात लागू पडत असल्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार उपभोक्ता काय करत असतो? त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या काही एकूण वस्तूच्या साठा आहे त्यामध्ये जर वाढ होत गेली तर त्याची उपयोगिता काय होते? कमी कमी होत जाते किंवा कमी कमी मिळत जाते. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी मिळत जाते. म्हणजेच काय, कमी किमतीला उपभोक्ता जास्त नगरसंख्येची खरेदी करतो कारण त्यापासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते आणि त्यासाठी द्यावी लागणारी किंमत मात्र कमी असते. म्हणजेच काय, उपभोक्ता काय करतो? कमी किमतीला जास्ती नगरसंख्या खरेदी करतो कारण त्याला मिळणारी उपयोगिता ही जास्त आणि द्यावी लागणारी किंमत मात्र कमी असते. याच्या उलट किंमत जर वाढली, किंमत जर अधिक झाली तर मात्र तो काय करतो? कमी नगरसंख्येची मागणी करतो आणि त्यामुळे मागणी वक्र हा असा ऋणात्मक उताराचा येतो. ठीक आहे, पहिलं कारण कळलेलं असं. मागणी वक्र ऋणात्मक उताराचा काय येतो? तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत व्यवहारामध्ये अनुभवास येतो आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. पुढे जाऊया. दुसरं कारण जे आहे ते आहे उत्पन्न परिणाम. पुढचं कारण काय आहे? उत्पन्न परिणाम किंवा त्याला वास्तव उत्पन्न परिणाम असे सुद्धा म्हटले जाते. आता उत्पन्न परिणाम काय आहे आणि त्यामुळे मागणी वक्र कसा ऋणात्मक उताराचा येतो ते आपण पाहूया. बाजारात एखाद्या वस्तूची किंमत ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला जो उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याकडे जे पैसे उपलब्ध आहेत त्या पैशातून किंवा त्या उत्पन्नातून तो अधिक नगरसंख्या खरेदी करू शकतो किंवा अधिक नगरसंख्येची तो मागणी करू शकतो. म्हणजे काय झालं? त्याचं वास्तव उत्पन्न इथं वाढलं. म्हणजे वास्तव उत्पन्नात वाढ
कशी होते लक्षात आलं का? जर बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता आहे त्या पैशातून, त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातून अधिक नगसंख्येची मागणी करू शकतो. समजा की एक व्यक्ती आहे, एका मुलाला आईने सांगितलं बाजारात जा आणि वांगी खरेदी करून घेऊन ये, आणि आईने त्याच्याकडे पाव किलो वांगी खरेदी करण्यासाठी 20 रुपये दिलेले आहेत. आईने असं गृहीत धरलेलं आहे की वांग्याची किंमत 20 रुपये पाव किलो अशी आहे, आणि म्हणून आईने काय केलं, 20 रुपये त्याच्याकडे दिले आणि वांगे आणायला सांगितले. मुलगा बाजारात जातो आणि ज्या वेळेला बाजारात जातो त्यावेळेस वांगी या वस्तूची किंमत काय झालेली असते, कमी झालेली असते. मग आता त्याला आहे त्या पैशातून म्हणजे 20 रुपयातून काय करता येणार आहे. समजा की वांगी आता 5 रुपये पाव किलो झालेली असतील, तर तो काय करतो, अर्धा किलो वांगी खरेदी करतो, किंवा ह्या 20 रुपयातून 1 किलो वांगी खरेदी करू शकणार आहे. म्हणजे इथं आहे त्या उत्पन्नातून त्याला अर्धा किलो वांगी घेता आली 10 रुपयाची, प्लस त्याच्याकडे 10 रुपये शिल्लक राहिले. म्हणजे जिथं काय झालेलं आहे त्या उत्पन्नातून त्याला अधिक नगसंख्येची खरेदी करणं शक्य झालेलं आहे. म्हणजे इथं किंमत कमी झाल्यामुळे जे उत्पन्न आहे किंवा त्याच्याकडे जो काही पैसा उपलब्ध आहे त्या पैशातून त्याला अधिक नगसंख्या खरेदी करणं शक्य झालेलं आहे. याला आपण काय म्हणतो, उत्पन्न परिणाम असे म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला उपभोक्त्याच्या वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होत असते, किंवा वास्तव उत्पन्न अधिक होतं, आहे त्या उत्पन्नातून त्याला जास्ती नगसंख्या खरेदी करणं शक्य होतं. जाऊया पुढे. आता याच्या उलट काय होतं पहा. ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत ही वाढते किंवा अधिक होते, किंमत जर वाढली तर त्या उपभोक्त्याला आहे त्या उत्पन्नातून कमी नगसंख्येची खरेदी करावी लागते, आणि त्यामुळे त्याच्या वास्तव उत्पन्नामध्ये इथं घट झाल्याचे जाणवते, किंवा घट झाल्यामुळे असं त्याला करावं लागलेलं आहे. समजा की आपण जे उदाहरण आता घेतलेलं आहे तेच उदाहरण पुढे कंटिन्यू ठेवूया. समजा की वांगी खरेदी करण्यासाठी त्या मुलाला आईने 20 रुपये दिलेले आहेत, पण आणि पाव किलो वांगी आणायला सांगितलेले आहेत. पण ज्यावेळेस मुलगा बाजारात जातो त्यावेळेला वांग्याची किंमत ही 40 रुपये पाव किलो झालेली आहे. आता मुलगा काय करेल, आहे त्या उत्पन्नातून त्याला अर्धा पाव वांगे खरेदी करणं शक्य आहे. म्हणजे आहे त्या उत्पन्नातून त्याला आता पाव किलो वांगी खरेदी करणं शक्य नाही, तर त्याला काय करायला लागेल, अर्धा पाव वांगी खरेदी करावी लागतील. म्हणजे काय, तर त्याचं वास्तव उत्पन्न काय झालेलं आहे, इथं कमी झालेलं आहे. आणि वास्तव उत्पन्नात झालेली ही जी घट आहे, या वास्तव उत्पन्नात झालेल्या घटीमुळे काय झालेलं आहे, मागणी त्याला कमी करावी लागलेली आहे. तर हे जे आहे काय आहे, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत आणि दुसरं उत्पन्न परिणाम, या दोन कारणांमुळे मागणीचा नियम किंवा मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येतो. तिसरा जो आपल्याला मुद्दा पाहायचा आहे, तिसरं जे आपल्याला कारण पाहायचं आहे ते आहे पर्यायता परिणाम. पर्यायता परिणाम काय आहे हे आपण समजून घेऊया. आता व्यवहारामध्ये अनेक वस्तू एकमेकांना पर्याय तरी असतात किंवा पूरक तरी असतात. बाजारामध्ये अनेक वस्तू असतात आणि या अनेक वस्तू पैकी एखाद्या वस्तूची किंमत ज्यावेळेला वाढलेली असते, अर्थात किंमत वाढल्यामुळे होतं काय की उपभोक्त्याला किंमत वाढल्यामुळे इतर वस्तूंचा शोध घ्यावा लागतो, पर्याय वस्तूचा शोध घ्यावा लागतो, किंवा उपभोक्ते तसं करतात, पर्याय वस्तूंचा शोध घेतात. म्हणजे कसं, समजा की बाजारामध्ये वांग्याची किंमत वाढली तर त्या वांग्यांना पर्यायी भाजी आहे की नाही, तर वांग्याला पर्याय असणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या ज्या स्वस्त आहेत अशा पर्याय वस्तूचा शोध घेतला जाईल आणि त्या वस्तूची खरेदी केली जाईल. म्हणजे इथं काय झालं, वांग्याची किंमत वाढल्यामुळे वांग्याची मागणी कमी झाली. म्हणजे इथं
हा पर्यायीता परिणाम आहे. व्यवहारामध्ये अनेक वस्तू एकमेकांना काय असतात, पर्यायी असतात. आणि एखाद्या वस्तूची किंमत ज्यावेळेला वाढते त्यावेळेला व्यक्ती काय करतो, पर्यायी वस्तूचा शोध घेतो. पर्यायी वस्तूचा काय करतो, शोध घेतो किंवा पर्यायी वस्तू त्याला उपलब्ध करतो. आणि त्यामुळे वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूची मागणी आपोआपच काय होते, कमी होते. जाऊया पुढे. तर याच्या उलट काय होतं पहा. याच्या उलट एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली त्यावेळेला उपभोक्ता काय करतो, त्या वस्तूचा वापर इतर वस्तूंना पर्याय म्हणून करतो किंवा इतर वस्तूंना पर्याय म्हणून करू लागतो. आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत जी कमी झालेली आहे तिची मागणी वाढते. ती वस्तू इतर वस्तूच्या जागी पर्याय वस्तू म्हणून वापरली जाते आणि त्यामुळे इथं मागणीचा नियम अनुभवास येतो. एक उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊयात. समजा की बाजारामध्ये चहा आणि कॉफी, चहा पावडर आणि कॉफी या दोन वस्तू एकमेकांना पर्याय आहेत. मग चहाच्या किमतीतील बदलाचा परिणाम कसा होतो ते पहा, किंवा चहाच्या अनुषंगाने मागणीचा नियम कसा अनुभवास येतो ते पहा. समजा इथं बाजारामध्ये चहाच्या किंवा चहा पावडरच्या किमतीमध्ये काय झाली, प्रचंड वाढ झाली. चहा पावडर काय झालेला आहे, प्रचंड किंमत वाढलेली आहे. आता चहा पावडरची किंमत वाढल्यामुळे उपभोक्ता काय करतो, चहाची मागणी कमी करतो किंवा चहाची मागणी अजिबात करत नाही. म्हणजे इथं चहाच्या जागी तो आता काय करतो, चहाला पर्यायी असणाऱ्या कॉफी या वस्तूचा शोध घेतो किंवा कॉफीची मागणी तो करू लागतो. याला आपण काय म्हटलेलं आहे, पर्यायीता परिणाम म्हटलेला आहे. म्हणजे इथं चहा पावडरची किंमत वाढल्यामुळे चहा पावडरची मागणी काय झाली, आपण परत समजून घेऊया. चहा पावडर टी याची किंमत काय झालेली आहे, प्राइस वाढलेली आहे. चहा पावडरची किंमत वाढल्यामुळे उपभोक्ता काय करतो, चहा पावडरची मागणी कमी करतो. ठीक आहे, परत सांगतो. चहा पावडरची किंमत काय झाली, वाढली. चहा पावडरची किंमत वाढल्यामुळे चहा पावडरची डिमांड, मागणी काय करतो, तो कमी करतो. आणि मग पुढे काय करतो, तो चहाच्या जागी तो कॉफीचे काय करतो, खरेदी करतो. म्हणजे कॉफीची मागणी काय करतो, वाढवतो. म्हणजे इथं चहाच्या जागी उपभोक्त्याने काय केलं, चहाच्या जागी कॉफीला प्रस्थापित केलं, कॉफीची मागणी केली. याला आपण काय म्हटलेलं आहे, पर्यायीता परिणाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला त्या वस्तूचा वापर इतर वस्तूंना पर्याय म्हणून केला जातो आणि ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला त्या वस्तूला असणाऱ्या पर्याय वस्तूचा शोध घेतला जातो. पाहूया पुढे आपण. इथं चहाची किंमत काय झाली, प्रचंड कमी झाली. आता आपण सुरुवातीला काय म्हणालो, चहाची किंमत वाढली असं म्हणालो होतो. आता असं गृहीत धरा की चहाची किंमत काय झाली, प्रचंड कमी झाली. आता चहाची किंमत कमी झाल्यामुळे काय केलं जातं, तर त्यावेळेला कॉफीची मागणी कमी करून किंवा लोक कॉफी कमी करून काय करतात, चहाची मागणी वाढवतात. कारण कॉफीची किंमत एकतर वाढलेली आहे किंवा तेवढीच राहिलेली आहे आणि त्यामुळे उपभोक्ते काय करतात, चहाच्या जागी आता कॉफीची मागणी करण्याऐवजी कॉफीच्या जागी आता चहाची मागणी करतात. परत एकदा सांगतो, उपभोक्ते काय करतात पहा. जर बाजारात चहाची किंमत प्रचंड काय झाली, कमी झाली, तर कॉफी या वस्तूची मागणी कमी करून चहाची मागणी काय करतात, वाढवतात. याला आपण काय म्हटलेलं आहे, पर्यायीता परिणाम असं म्हटलेलं आहे. तर बाजारामध्ये हा पर्यायीता परिणाम अनुभवास येतो किंवा या पर्यायीता परिणामामुळे मागणीचा नियम अनुभवास येतो. मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. 4 नंबरचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. 4 नंबरचा मुद्दा आहे किंवा चौथा पॉईंट आहे, विविध उपयोगी वस्तू.
व्यवहारामध्ये अनेक वस्तू या विविध उपयोगी असतात. अनेक वस्तू काय असतात? विविध उपयोगी. आता विविध उपयोगी म्हणजे काय हे समजून घ्या. जर एकच वस्तू अनेक कारणांसाठी किंवा अनेक गोष्टींसाठी वापरली जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अनेक गरजांच्या पूर्ततेसाठी वापरली जात असेल तर त्याला आपण विविध उपयोगी वस्तू असं म्हणतो. तर व्यवहारामध्ये अनेक वस्तू काय असतात? विविध उपयोगी असतात. आणि या वस्तूच्या विविध उपयोगामुळे मागणीचा नियम अनुभवास येतो. मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. कसं ते आपण पाहूया. तर व्यवहारामध्ये अनेक वस्तू काय असतात? विविध उपयोगी असतात. आणि या विविध उपयोगी वस्तू याचा अर्थ एकच वस्तू वेगवेगळ्या कारणासाठी किंवा वेगवेगळ्या गरजांच्या पूर्ततेसाठी वापरणं शक्य असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विविध उपयोगी वस्तू असे म्हणतो. अशा विविध उपयोगी वस्तूच्या बाबत ज्यावेळेला अशा विविध उपयोगी वस्तूंच्या किमतीमध्ये ज्यावेळेस घट किंवा वाढ होते तर त्याचा परिणाम कसा मागणीवर होतो पहा. आता इथं विविध उपयोगी वस्तूची किंमत ज्यावेळेला कमी होते पहा, विविध उपयोगी वस्तूची किंमत काय होते? ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला त्या वस्तूचा वापर हा अतिशय क्षुल्लक कारणासाठी, क्षुल्लक म्हणजे काय? किरकोळ कारणासाठी केला जातो. इथं कारणासाठी पाहिजे होतं, किरकोळ कारणासाठी केला जातो आणि त्यामुळे वस्तूची मागणी काय होते? वाढते. पहा मी काय म्हटलं, परत एकदा सांगतो. जी वस्तू विविध उपयोगी आहे अशा विविध उपयोगी वस्तूची किंमत ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला त्या वस्तूचा वापर अतिशय क्षुल्लक कारणासाठी किंवा किरकोळ गोष्टींसाठी केला जातो आणि त्या वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी काय होते? वाढ होते. याच्या उलट काय घडतं पहा. याच्या उलट असं घडतं की याच्या उलट विविध उपयोगी वस्तूची किंमत ज्यावेळेला प्रचंड वाढते त्यावेळेला तिचा वापर अतिशय महत्त्वाच्या कारणासाठीच केला जातो. अशा विविध उपयोगी वस्तूचा वापर अतिशय महत्त्वाच्या कारणासाठीच केला जातो आणि किरकोळ कारणासाठी तिचा वापर बंद केला जातो आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी आपोआप काय होते? कमी होते. परत सांगतो काय म्हणालो मी. ज्या वेळेला विविध उपयोगी वस्तूची किंमत ही प्रचंड वाढते त्यावेळेला तिचा वापर अतिशय महत्त्वाच्या कारणासाठीच केला जातो. म्हणजे इतर किरकोळ कारणासाठी किंवा क्षुल्लक कारणासाठी जो वापर केला जात होता तो आता आपोआप कमी होतो, बंद होतो आणि त्या वस्तूचा वापर फक्त आणि फक्त महत्त्वाच्या कारणासाठीच केला जातो. यालाच काय म्हटलेलं आहे आपण? विविध उपयोगी वस्तू. तर एक उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना समजून घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक कळेल. उदाहरणामध्ये आपण दूध घेऊया. दूध ही कशी वस्तू आहे? तर दूध ही विविध उपयोगी वस्तू आहे. ठीक आहे. दूध कसली वस्तू आहे? विविध उपयोगी वस्तू आहे. ती वस्तू विविध कारणांसाठी आपल्याला वापरता येते. पहा आता दूध ही विविध उपयोगी वस्तू आहे आणि ज्यावेळेला दुधाच्या किमतीमध्ये मोठी घट घडून येते किंवा दुधाची किंमत कमी होते. आता समजा की 50 रुपये लिटर दूध आहे, 50 रुपयावरून 20 रुपये लिटर दूध झालं तर घरामध्ये दुधाचा अक्षरशः पूर येतो. म्हणजे दुधाचा वापर घरामध्ये प्रचंड वाढतो, दुधाची मागणी अधिक केली जाते आणि अतिशय क्षुल्लक कारणासाठी, किरकोळ कारणासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे घरामध्ये जर पूर्वी 1 लिटर दूध घेतलं जात असेल तर आता 2 लिटर, 2.5 लिटर, 3 लिटर दूध घेतलं जाईल आणि त्या दुधाचा वापर जो आहे तो कशासाठी होईल पहा. आता त्या दुधापासून बासुंदी तयार केली जाईल, बरोबर. दुधापासून काय केलं जाईल? दुधापासून बासुंदी तयार केली जाईल, दुधापासून खवा तयार केला जाईल, दुधापासून बर्फी तयार केली जाईल, दुधापासून
पेढे तयार केले जातील, दुधापासून दही तयार केलं जाईल आणि तूप, लोणी, दही याचा घरामध्ये पूर येईल अक्षरशः, आणि तुम्ही कंटाळून जाल, हो की नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे लक्षात आला का, की ज्या वेळेला दूध ही विविध उपयोगी वस्तू आहे आणि या विविध उपयोगी वस्तूचा ज्या वेळेला वापर जो आहे किमतीप्रमाणे कसा होतो, किंमत ज्या वेळेला मोठी घटते किंवा कमी होते त्यावेळेला तिची मागणी प्रचंड वाढते आणि क्षुल्लक कारणासाठी, किरकोळ कारणासाठी या वस्तूचा वापर केला जातो आणि त्यामुळे तिची मागणी वाढत जाते. आता उलट काय होतं पहा, उलट खूप गमतीशीर बाब आहे ही. याच्या उलट काय होतं, उलट ज्या वेळेला दुधाची किंमत ही वाढते तर त्याचा परिणाम कसा होतो, 50 रुपयावरून ते 150 रुपये लिटर झाला. दुधाचा दर काय झाला, 50 रुपयावरून 150 रुपये, 150 रुपये लिटर दूध झालं. तर आता दुधाचा वापर फक्त आणि फक्त चहासारख्या महत्त्वाच्या कारणासाठीच केला जाईल. म्हणजेच काय झालं इथं, दुधाचा वापर आता किरकोळ कारणासाठी जो पूर्वी होत होता, क्षुल्लक कारणासाठी जो होत होता तो होणार नाही आणि त्यामुळे इथं किंमत वाढल्यामुळे त्याची मागणी आपोआप कमी होईल आणि महत्त्वाच्या कारणासाठीच त्याचा वापर होईल. हा काय आहे, याला कसला परिणाम आपण म्हटलेला आहे, याला विविध उपयोगी वस्तूंचा परिणाम असं म्हटलेलं आहे. तर व्यवहारामध्ये ज्या विविध उपयोगी वस्तू असतात, या विविध उपयोगी वस्तूंच्या किमतीतील बदलामुळे मागणी वक्र काय होतो, ऋणात्मक उताराचा येतो. पुढच्या कारणाकडे आपण वळतो आहोत, ते आहे नवीन उपभोक्ते. नवीन उपभोक्ते काय आहे ते आपण जाणून घेऊया. जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी होते, बाजारामध्ये ज्या वेळेला एखाद्या वस्तूची किंमत काय होते, कमी होते, त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला त्या वस्तूच्या कडे नवीन काही ग्राहक आकर्षित होतात, नवीन ग्राहक त्या वस्तूला उपलब्ध होतात. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूची मागणी करणारे नवीन ग्राहक तयार होतात. याला आपण काय म्हटलेलं आहे, नवीन उपभोक्ते म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यांना पूर्वी ही वस्तू परवडत नव्हती किंवा जी वस्तू हे पूर्वी लोक खरेदी करत नव्हते, ते सुद्धा आता काय करतात, ती वस्तू खरेदी करू लागतात आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी काय होते, वाढत जाते. आपण याचं उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे. उदाहरणामध्ये आपण उदाहरणार्थ पाहूया. उदाहरणार्थ हिरा ही वस्तू आहे. तर हिरा ही सर्वसामान्यांना परवडणारी गोष्ट नव्हे, पण ज्या वेळेला हिऱ्याची किंमत कमी होते, हिऱ्याची किंमत काय होते, कमी होते, हिऱ्याची किंमत काय होते, कमी होते, त्यावेळेला हिरा ही वस्तू सर्वसामान्यांना काय होतं, आता घेणं शक्य होतं. त्यांच्या आवाक्यात ती वस्तूची किंमत येते आणि त्यामुळे हे नवीन ग्राहक हिऱ्याला काय होतात, निर्माण होतात आणि त्यामुळे हिऱ्याची मागणी काय होते, वाढत जाते आणि त्यामुळे मागणी वक्र असा ऋणात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येऊ शकतो, येतो. आता या ठिकाणी आपलं आजचं जे उपप्रकरण आहे, उपघटक आहे, तो संपलेला आहे. आपण या प्रकरणामध्ये काय पाहिले ते आपण पाहूयात. परत एकदा आपण पाहिलं, मागणी वक्र ऋणात्मक उताराचा काय येतो, त्याची कारणे आपण पाहत होतो. मागणी वक्र कसा येतो, ऋणात्मक उताराचा, डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा असा मागणी वक्र येतो की नाही. मग तो मागणी वक्र एका व्यक्तीच्या संदर्भात असेल किंवा बाजाराच्या संदर्भात असेल. तर हा मागणी वक्र ऋणात्मक उताराचा काय येतो त्याची कारणं आपण जाणून घेतलेली आहेत. पहिलं कारण आपण पाहिलं, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत. हा सिद्धांत व्यवहारामध्ये अनुभवास येत असल्यामुळे, या सिद्धांताप्रमाणे उपभोक्ते वर्तन करत असल्यामुळे मागणीचा नियम अनुभवास येतो किंवा मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. ठीक आहे.
2 नंबर आपण पाहिलं उत्पन्न परिणाम किंवा त्यालाच वास्तव उत्पन्न परिणाम असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होते आणि ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होते आणि ज्यावेळेला एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते त्यावेळेस वास्तव उत्पन्न हे कमी होते. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे सगळं. तिसरा भाग आपण पाहिला पर्यायता परिणाम. व्यवहारामध्ये किंवा बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेस त्या वस्तूच्या पर्याय वस्तूला शोध घेतला जातो आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी होते. हे आपण पाहिलं. पुढचं कारण आपण पाहिलं विविध उपयोगी वस्तू. व्यवहारामध्ये अनेक वस्तू कशा असतात, विविध उपयोगी असतात. ज्यावेळेस विविध उपयोगी वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला त्या वस्तूचा वापर अतिशय किरकोळ कारणासाठी क्षुल्लक कारणासाठी केला जातो आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढत जाते. हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहिला नवीन उपभोक्ते किंवा नवीन ग्राहक. ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला त्या वस्तूला नवीन उपभोक्ते किंवा नवीन ग्राहक तयार होतात आणि त्यामुळे मागणी वाढत जाते. याला आपण नवीन उपभोक्ते असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. भेटूया आपण उद्याच्या तासामध्ये उद्याच्या उपघटकामध्ये. उद्याचा उपघटक आता सांगून ठेवतो. उद्याचा उपघटक जो आहे तो आहे मागणीचे प्रकार. या मागणीच्या वेगवेगळ्या प्रकारांची आपण उद्याला माहिती करून घेणार आहोत. मागणीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया उद्याच्या मागणीच्या प्रकाराच्या संदर्भाने. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.